नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चाललाय 277वा. प्रकरण चाललंय 48व, अपारिष्कव अंग. दोहे आपण घेणार आहोत 4 ते 6. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. पंडे मोती बिथरे अंधानी कस्याए, ज्योति बिना जग दिसके, जगत उलंघ्या जाए. पंडे मोती बिथरे अंधानी कस्याए, ज्योति बिना जग दिसके, जगत उलंघ्या जाए. पंडे मोती बिथरे अंधानी कस्याए, ज्योति बिना जग दिसके, जगत उलंघ्या जाए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पैंडे, पैंडे म्हणजे पावला पावलावर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. रस्त्यात पावला पावलावर मोती विखुरले होते. तिथून आंधळा मनुष्य जात होता. ईश्वराने त्याला नेत्रज्योत दिली नव्हती, त्यामुळे ते मोती ओलांडून तो चालला होता. त्याचप्रमाणे अज्ञानी व्यक्ती भगवंतांचं स्वरूप ओळखू शकत नाही. सारं जीवन भगवंतांची ओळख करून न घेताच तो पार करत असतो. इथे कबीरांनी प्रभुभक्तीची तुलना मोत्यांबरोबर आणि अज्ञानी मनुष्याची तुलना आंधळ्या मनुष्याबरोबर केलेली आहे. आंधळ्याला जशी दृष्टी नाही, तसंच अज्ञानी मनुष्याला ज्ञानदृष्टी नाहीये. त्याचं मन विषयांशी जुडलेलं असतं. असार असे विषयच त्याला प्रिय वाटत असतात. सारभूत परमात्म्याकडे त्याचं लक्ष पोचतच नाही. अर्थातच तो त्याची उपेक्षाच करत असतो. त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नच करत नाही. वास्तविक सर्व काही परमात्म स्वरूप आहे, तेव्हा त्याच्या प्राप्तीसाठी वेगळ्या प्रयत्नांची आवश्यकताच नाहीये. फक्त ज्ञानदृष्टी मात्र उघडली पाहिजे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. मोती पसरले वाटेवरती, अंध ओलांडून जाई, जगदीशाच्या ज्योती विना हे जगन त्याकडे पाही. मोती पसरले वाटेवरती, अंध ओलांडून जाई, जगदीशाच्या ज्योती विना हे जगन त्याकडे पाही. मोती पसरले वाटेवरती, अंध ओलांडून जाई, जगदीशाच्या ज्योती विना हे जगन त्याकडे पाही. पुढचा दोहा ऐकूयात, 5वा. कबीर यहु जग अंधला, जैसी अंधी गाय, बछाता सो मर गया, ऊभे चाम चटाई. कबीर यहु जग अंधला, जैसी अंधी गाय, बछाता सो मर गया, ऊभे चाम चटाई. कबीर यहु जग अंधला, जैसी अंधी गाय, बछाता सो मर गया, ऊभे चाम चटाई. बछा, बछा म्हणजे बछडा. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की हे जग आंधळ्या गायीप्रमाणे आहे. पाडस मृत्यू पावल्यावर सुद्धा ती त्याचं चामडं चाटत राहते. पाडस मेल्यानंतर गाय दूध देत नाही, म्हणून चामड्याची एक मोठीशी मोटळी करून गायीसमोर ठेवतात. ती मोटळी पाहून तिला ते आपलं पाडसच आहे असं वाटतं आणि ती ते चामडं चाटत दूध देते. हा संसार सुद्धा असाच मोहामुळे चाललेला आहे.
आपलं पाडस मृत्युमुखी पडलं आहे याचं ज्ञान गायीला नसतं. तसंच क्षणार्धात सारं काही नष्ट होणार आहे, हे जीवन क्षणभंगूर आहे याचं अज्ञ मनुष्याला ज्ञानही नसतं. तो ते सत्य मानून सारे व्यवहार करत राहतो. अज्ञ गाय म्हणजे अज्ञानी मनुष्य आणि पेंढा भरलेलं पाडस म्हणजे विषय असं रूपक कबीरांनी केलेलं आहे आणि ते मनुष्याची विषयोन्मुखता स्पष्ट करतायत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. अज्ञानी हे असे सर्व जग, गाय जशी आंधळी, बछडामृत तरी प्रेमाने, चमडे चाटत राही. अज्ञानी हे असे सर्व जग, गाय जशी आंधळी, बछडामृत तरी प्रेमाने, चमडे चाटत राही. अज्ञानी हे असे सर्व जग, गाय जशी आंधळी, बछडामृत तरी प्रेमाने, चमडे चाटत राही. पुढचा दोहा ऐकूयात, 6वा. चंदन रूख बदे सगयो, जन जन कहे पलास, जो जो चूल्हे झोंकिए, त्यों त्यों आधि की बात. चंदन रूख बदे सगयो, जन जन कहे पलास, जो जो चूल्हे झोंकिए, त्यों त्यों आधि की बात. चंदन रूख बदे सगयो, जन जन कहे पलास, जो जो चूल्हे झोंकिए, त्यों त्यों आधि की बात. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. रुख म्हणजे वृक्ष, बदेस म्हणजे विदेश, पलास म्हणजे पळस. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जेथील लोक अज्ञानी आहेत अशा देशात जर चंदनाचं लाकूड गेलं तर तिथले लोक ते पळसाचं लाकूड समजून जाळतात. पण जेव्हा ते जळायला लागतं तेव्हा त्यापासून सुगंध यायला लागतो. अज्ञानी लोक गुणांची पारख करू शकत नाहीत. चंदनाचं लाकूड कोणतं, पळसाचं लाकूड कोणतं हे त्यांना कळत नाही. चंदनाचं लाकूड ते सरपण म्हणून जाळतात, पण जाळल्यानंतर चंदनाचा वास सगळीकडे पसरतो तेव्हा कळून येतं की ते चंदनाचं लाकूड आहे. अज्ञानामुळे गुणी लोकांचे गुण लोक जाणू शकत नाहीत, परंतु त्यांच्या सत्याचरणाची पारख केली की त्या गुणांचं महत्त्व प्रकट होतं. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकणार आहोत आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. विदेशात गेले जरी चंदन, लोक म्हणती त्या पळस, जसे जसे जाळले जाईते, अधिक सुटे सुवास. विदेशात गेले जरी चंदन, लोक म्हणती त्या पळस, जसे जसे जाळले जाईते, अधिक सुटे सुवास. विदेशात गेले जरी चंदन, लोक म्हणती त्या पळस, जसे जसे जाळले जाईते, अधिक सुटे सुवास.